श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अर्जुन वाच कथम भीष्मं संख्य द्रोणं च मधुसूदन ईशुभिप्रयस्सामि पूजारावरिसूदन गुरून् हत्वा हि महानुभावा श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपि लोके हत्वार्थकामांस्तगुरून्येव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदीप्तान् कार्पण्यदोषपहतस्वभावो पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता यच्छ्रेयशां निश्चितं ब्रूहि शिष्येस्त्यं शादिमां त्वां प्रपन्नम्. आपलं चालू असलेलं चिंतन गोड असा आपल्या सगळ्या अंतःकरणातला विषय भगवती ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा जीवन मूल्यांचं शिक्षण देणारा ग्रंथ आहे. नव्हे आपल्याला आयुष्य सुलभ सफल यथार्थ सच्चित आनंद पदापर्यंत बोटाला घेऊन जाणार. बोटाला घेऊन ज्ञानेश्वरीची जर संगती केली, ज्यांनी ज्यांनी या ग्रंथाची संगती केली, हा माझा अनुभव. काय अनुभव आहे? बाकीच्या कुठल्याही ग्रंथाचा ओहापोह करण्याची गरज नाही. एका ज्ञानेश्वरीवर इतकं प्रेम करा, इतकं प्रेम करा, सर्वाच सार सर्व गोष्टी त्या ठिकाणी आहेत. कारण गीतेवर इतक्या उच्च कोटीचं भाष्य आतापर्यंत झालंच नाही झालं. फार मोठ्यांचे वाक्य आहेत. कदाचित शंकराचार्य माऊलींच्या नंतर जर जन्माला आले असते तर ते म्हटले असते मला भाष्यच करायचं नाही. शंकराचार्यांनी केलेलं उच्च कोटीचं भाष्य आहे गीतेवर. माधवाचार्य, निंबार्काचार्य संस्कृतातली भाष्य आहे, परंतु ती सगळी भाष्य कशा आहेत? पद्यात्मक आहेत. कशा आहेत? गद्यात्मक आहेत. आणि ज्ञानेश्वरी हे पद्यात्मक भाष्य आहे. नुसतं पद्य नाही, सगळे रस या ग्रंथामध्ये आहे. सगळे रस. नवरस भरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू. नवरसांचा ओहापोह आहे. नवरसाच्या पुढचे रस आहेत. साहित्यामध्ये नवरस सांगितले. हास्यरस, करुण रस, बिभत्स रस, रौद्र रस, अद्भुत रस, भय रस, वीर रस, शृंगार रस आणि नववार जो रस आहे विशेष, सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये विशेष तो रस आहे, तो म्हणजे शांत रस. ज्ञानेश्वरीचा विशेष रस कोणता आहे? शांत रस. परंतु माऊलींनी काय ओवी सांगावी? शांताची आघरा अद्भुताला पाहुणेरा. म्हटले आम्ही कोणाला स्थान दिलं? शांत रसाच्या घरी अद्भुत रस पाहुणा म्हणून आला. आणि शृंगार रस हे सगळे रस आणि विशेष ज्ञानेश्वरीचा रस आहे शांत रस. ह्या सगळ्या रसांचा ओहापोह नवरस भरवी सागरू तेव्हा पाहून घ्या. करवी उचित रत्नाचे आगरू. ह्या नवरसामध्ये हा गोड विषय कोणता विषय आहे? वेदांताचा विषय जड असतो. वेदांताचा विषय वृक्ष असतो. वेदांत आत्म्या स्वतःच पाहायला आपल्याला कधीच आवडत नाही. आपल्याला आपण सर्वांना सन्मुख असतो, परंतु स्वतःला विन्मुख असतो. आपला चेहरा स्वतःला दिसतच नाही. सगळ्यांचे चेहरे आपल्याला दिसतात. आता सगळे चेहरे माझ्या पुढे आहेत. सगळ्यांचे चेहरे दिसतात, परंतु आपला चेहरा पाहण्यासाठी दर्पणाचे आधारे. कशाचा आधार घ्यावा लागतो? दर्पण म्हणजे आरशाचा आधार घ्यावा लागतो. तसं आत्मस्वरूप पाहण्यासाठी ज्ञानेश्वरीचा वेदांत ग्रंथांचा आधारच घ्यावा लागतो. आणि ते वेदांत ग्रंथाचा आधार इतका स्वच्छ, इतका सुंदर आरसा ज्ञानेश्वरी आहे आपल्यासाठी. इतका गोड आरसा आहे. नवे प्रस्थानत्रयी मधलं 3 प्रस्थानत्रयी सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. हा भाग संस्कृत भाषेतले 3 प्रस्थानत्रयी
गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद, दशोपनिषदे हे संस्कृतातले 3 प्रस्थानत्रयी आहेत. कुठं घेऊन जाणार आहे? हे देहापासून, देहगावापासून कुठं नेतात? आत्मगावाला, आत्म्यापर्यंत नेणारे ग्रंथ आहे. देहभावापासून आत्मभावापर्यंत नेणारे ग्रंथ आहेत. हे ग्रंथ यांच्या बोटाला जर धरलं, नवे नवे यांच्यावर भाव जर ठेवला, यांच्यावर, या ग्रंथांवर अंतःकरण समर्पित करावं लागतं. समर्पित केलं तर हे बोटाला धरून घेऊन जाणारे ग्रंथ कुठपर्यंत? ब्रह्मस्थितीपर्यंत, आत्मस्वरूपापर्यंत, आत्मरूप नगराला नेणारे हे ग्रंथ आहे. कसे नगर काय आहे? आता सगळ्या जगाच्या दृष्टिकोनातून ते दूर झालेले. का दूर झालेले? ओवी माऊलींची. प्राणिया कामवरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. का बरं? हा प्रश्न अर्जुनाचा. हे आत्मस्वरूप विसरलं कसं? प्राणिया कामवरू, आपण कामाने भरलो म्हणजे इच्छेत अडकलो. आणि कशावर आधार तयार झाला? देहाची वरी आदरू, देहाला सत्य मानलं. देह सत्य, देह तो काय खरा, मग झाला शे पसारा. देहाला सत्य मानलं पहिल्यांदा, मम अध्यास आणि नंतर अमध्यास. अममतेच्या लवड सवडी, मातेन पवतीची बापुडी, जन्म मरणाची दुतरी रवळी तढेरे. असं असलेलं आत्मस्वरूप आपल्याला त्याचा विसर पडला. कोण आहोत आपण? कुठून आलोत आपण? कुठे जायचं आहे आपण? हे काहीच माहित नाही. हा सगळा आंधळाचा बाजार आहे. अविद्येची अनिदा, विश्वस्वप्नाचा धांदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादि योग. म्हणजे आता नाही, कधीपासून? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम, हे संसारे फलदुस्तारे कृपयाचार्य. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सन्निहिते मरणे, नहि नहि रक्षन्ति डुक्रम करणे. शंकराचार्य म्हटले, माऊली काय म्हटले? मातेच्या उदरपुरी पचून विष्ठेच्या दादुई, नवमास रुकडून जन्मजन्मनी मरती. जगद्गुरु तुकोबाराय काय म्हटले? किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. असंच झालं आता आपल्यापर्यंत. आतापर्यंत तेच 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 जन्म मृत्यूचं छेदन करायचं. भिद्यते हृदय ग्रंथी छिंदन्ते सर्व संशय. हे छेदन करणारा ग्रंथ, मृत्यूवर विजय मिळवणार. नवे नवे सर्व प्रश्नांची उकल ज्ञानेश्वरी. विज्ञान असेल, अध्यात्म असेल, सर्वांची. आमचा प्रश्नच असा आहे, कारण आम्ही घडलो सिंहाचे छावे आहोत बाबांकडे. प्रश्नच काय? बाबा म्हणजे बाबा म्हणायचे, अरे अनेक जणांची ज्ञानेश्वरी पाठ असेल तर आमची ज्ञानेश्वरी पोट असेल. ज्ञानेश्वरी जगाव, ज्ञानेश्वरी जगाव. एक तरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, आणि एक तरी ओवी अनुभवावी. या ओव्या 9034 ओव्या. ही साधी सुधी अक्षर नाही, ही ब्रह्माला आलिंगन देण्यासाठी आलेली अक्षर आहे. खेवा नवे नवे या अक्षरांची सेवा जर केली काय मिळेल? उपासमार्पा 18 अध्यायातला काय मिळेल? ही अक्षरे लावाल ओठी. गीतेचं वर्णन केलं ते ज्ञानेश्वरीचं. गीता ज्ञानेश्वरी भेद ठेवायचंच नाही आपल्याला, एक रूप आहे. ही अक्षरं नुसती ओठाला जरी लावली, ओठाला कळतं ना, ही अक्षरं ओठाला लावली तर काय होईल? ब्रह्मतेची पुष्टी येईल. कशाची पुष्टी येईल? ब्रह्मतेची पुष्टी. ही साधी सुधी अक्षर नाही. असं महान अशा ग्रंथाला आपण स्पर्श करत आहोत. काल आपण पहिल्या अध्यायाची फक्त पार्श्वभूमी पाहिली. तरी पुत्रस्नेह मोहितू धृतराष्ट्रासे पुसतू, संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय म्हणजे ते तर पांडूचे आणि माझे, गेले असती व्याजे झुंजाचे. झुंजाची आवडी धरिती, संग्राम धीर धरिती. अरे माझी मुलं गेले रे, त्यांना युद्धाची खूप हौस आहे, पण संग्रामात धीर नाही धरत. सांग संजया, पांडूच्या मुलांचा विजय होईल का माझ्या मुलांचा विजय? पुत्र स्नेहाने मोहित असलेला धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारत आहे. तरी या शब्दासाठी कालचं चिंतन आपण पाहिलं. पुढे
पहिल्या अध्यायात काय काय सगळा भाग आपण सगळे जाणकार आहात. कोणी कोणता कोणता शंख फुंकला, कोणी कोणी काय काय केलं, सगळी पार्श्वभूमी पाहिली आपण. आणि मग युद्धाला गेल्यानंतर रणभेरी वाद्य वाजत होते. अर्जुनाने भगवान कृष्णाकडे इच्छा प्रदर्शित केली. अर्जुन वाच सेनयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत यावदेता निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थिता कर्मयास्य योद्धव्य अस्मिन् रणसमुद्यमे यस्य मानवेक्षेऽहं एतेऽत्र समागतः. हे भगवान, हे अच्युत, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घ्या बरं, मला बघू दे युद्धाला कोण कोण आलेले. आता भगवान आपण चातुर्यावर पाहिले, चतुरातुशिरोमणी, अति चतुर. त्यांनी अशा ठिकाणी रथ नेऊन उभा केला, अशा ठिकाणी रथ अशा ठिकाणी आला युद्धाच्या पार्श्वभूमीवर, जिथे सगळे शंख बेरी वाद्य वाजत होते, अशा ठिकाणी नेऊन उभा केला. आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखीं सदा श्वशुरान सुहृदश्चैव शाला संबंधिनस्तथा. कोण कोण होते? आचार्यान, आचार्य गुरु. मातुलान, मातुल म्हणजे काय? संस्कृतातला शब्द आहे. आचार्यान मातुलान, मातुल म्हणजे आजोबा आईकडचे. मातुलान भ्रातृ भाऊ. आचार्यान मातुलान भ्रातृ पुत्रान म्हणजे मुलं पुतणे वगैरे. पुत्रान पौत्र म्हणजे नातू. पुत्रान पौत्रान सखीं तथा सखे. श्वशुरान, श्वशुर म्हणजे सासरे, सगळं होते ना. श्वशुरान सुहृद, हृदयातले नाते असते सुहृद. श्वशुरान सुहृदश्चैव, सगळे युद्धाला समोर आलेले. ज्यांच्याकडे पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मज दिधला. धनुर्विद्या मला कोणी दिली? त्या द्रोणाचार्याने. अशा ठिकाणी गेल्यावर अर्जुनाची कशी अवस्था झाली, गोड वर्णन माऊलीने. गीतेचं उच्च कोटीचं गीता रूपी घडी उलगडणारे माऊली भगवान कृष्णाचं. कालच आपण वाक्य सांगितलं, कृष्ण परमात्म्याचं अपूर्ण राहिलेलं मनोगत म्हणून महाविष्णूचा अवतार. अपूर्ण राहिलेलं मनोगत घडी, श्रीमद भगवत गीता म्हणजे घडी, आणि उलगडवलेली घडी म्हणजे ज्ञानेश्वरी. प्रमेयाचा सिद्धांताचा केलेला विस्तार म्हणजे ज्ञानेश्वरी. विस्तार किती किती सुंदर असा विस्तार अलौकिक आहे, अलौकिक विस्तार. कारण हे शब्द जे आहेत ना, जे त्यातले जाणकार आहेत, ज्ञानेश्वरीचे रमतात, त्यांना कळतात की अलौकिक विस्तार काय आहे. ज्ञानेश्वरी वाचता वाचता त्याच्यात विरून झालं, आणि तो विषय एकदा का कळायला लागला, त्यातले बारकावे कळायला लागले. एकदा का पेढा खाल्ला की चहा प्यायल्यावर चहाला चवच नसते, हा इथला पेढा आहे. हे विषय एकदा कळाले, याची चव लागली का मग कोणाला विषय गोमटे असतात, त्याचे ते विषय गोमटे. जया सदा स्वसुखाचे खराटे, स्वसुखाचे ज्याला खराटे त्याला हे विषय गोमटे लागतात. इथली गोडी लागली आत्मसुखाची गोडिया, विटे जोका सकळ विषया, जयाचे ठाई इंद्रिया म्हणू नाही. बर का, जो मनाशी चाडण सांगे, प्रकृतीचे केले निघे, श्रद्धेची संभोगे सुखे आला. अशी गोडी लागली ना एकदा, ही गोडी लागल्यानंतर नाही तिथून निघत. दिवसभर त्या चिंतनात असत. कुठेही जा, कोणत्याही स्थितीत जा, विपरीत स्थितीत जा, आकाशवर कोसळू द्या, प्रपंचाची उलथापालथ होऊ द्या, ही चव एकदा ज्याला कळाली ना, ते म्हणते किरकोळ, अहो आपल्या जवळचे जाऊ दे तरी काही वाटत. हा अनुभव अनेकांचा काहीच वाटत. कारण इथे स्थिती अशी प्राप्त झालेली असते, कळालेलं असतं ना. ज्यावेळेस कळतं ना, यातला जाणारा तो नाहीये, यातला जाणारा जात नसतो. हे जाणारं जे शरीर आहे ते स्वभाववशात आहे. स्वभाव कौमानम यवनं जरा तथा ज्ञानंतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यति. ऐके शरीर तरी एक, परी वैसा भेद अनेक. हे प्रत्यक्ष सदेक प्रमाण तू, दुसरं नाही. प्रत्यक्ष प्रमाण, शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण. विज्ञान फक्त प्रत्यक्ष प्रमाणाला मानते. हे प्रत्यक्ष सदेक प्रमाण तू. काय प्रमाण सांगितलं? एत कौमारत्व सरे तारुण्यतो भ्रंशे, परी देह चिन्हनाशे एकासवे. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पायी. ऐसे जाणे तया नाही अमो दुःख. हे वर्णन केलं. इतकं गोड वर्णन, काय काय सांगायचं नाही का.
दुसऱ्या अध्यायामध्ये आत्म्याचं अविनाशी तत्व सांगितलं. अर्जुनाला मोह झाला. इथे सगळ्यांना माहिती पार्श्वभूमी. मोहग्रस्त झालेला अर्जुन भगवंताला उपदेश करत आहे की देवा आता कसं मी यांना युद्ध करायचं. नको रे बाबा ना युद्ध. सिद्धंती मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपतुष शरीरे मेरोमार्शश जायते. पुढे काय गांडीवम संस्कृते हस्त्वा त्यक्चैव परिदयते. पुढचं म्हणून कसं मी काय. गीतेमध्ये फोटो पाहत असताना तुम्ही गीतेतला फोटो पाहिला असेल. भगवान कृष्ण परमात्म्याचं चित्र आहे. सारथी आहे. त्या रथाचं सारथ्य भगवान अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत. अर्जुन रथात बसलेला आहे. हे म्हणजे गीतेचं मनोगत आहे. अर्जुनाच्या हातात धनुष्य गळून पडलेले. परंतु माऊलींचं मनोगत त्याच्या पुढचे म्हणून काही फोटो असे आहेत. एक फोटो पाहिला ना, अर्जुन रथात बसलेला आहे. पाठीमागच्या बाजूला भगवान कृष्ण उंचीवर आहे. सारथी अर्जुनाने धनुष्य खाली ठेवलेला आहे. हात जोडलेले. भगवान कृष्ण उपदेश करत आहेत. असं चित्र पाहिलं असेल काही ठिकाणी. आणि एका ठिकाणी चित्र असं आहे भगवान कृष्ण रथात आहे. उडी घातली रथोनी. हा ते माऊलींचं मनोगत आहे. ही माऊली श्रेष्ठ. ही माऊली श्रेष्ठत्व. ही ज्ञानेश्वरी. बरं का गीतेत ज्ञानेश्वरी कळते ना चांगली भाषा. गीतेचा भाव कुठपर्यंत आहे. रथापर्यंत आहे. आणि माऊलींचा भाव कुठं आहे. रथातून उडी टाकली. गीतेतलं भाव अर्जुनाने धनुष्य खाली ठेवलं. आणि माऊलींचा भाव काय आहे. गळोनी पडली. न कळताची गळोनी पडली. सुटलं की अर्जुनाचं सुद्धा कळालं धनुष्य कसं गळून पडलं. आणि उडी घातली रथोनी. खाली बसलेला आणि भगवान कृष्ण त्याला उपदेश केला. आणि अर्जुनाचा उपदेश हे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची नीती आहे. म्हणून आपण त्याला टायटल दिलं होतं शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. प्रवृत्ती शास्त्राची प्रस्तावना म्हणजे पहिला अर्जुन विषादयोग. काय नाव आहे. अर्जुन विषादयोग शास्त्र प्रवृत्ती प्रस्ताव. का बरं अर्जुन विषाद. विषाद म्हणजे अर्जुनाच्या अंतकरणाची झालेली विषिन्न अवस्था. विषाद म्हणजे दुःख, विषिन्नता, शोक, क्लेशदायक झालेलं अंतकरण. का झालं हे सगळं द्रोणाचार्य कृपाचार्य सगळे मोह. गीतेचा मूळ गाभा विषय मोह. कोणाकोणाचा मोह होता ऐका. 3 प्रकारचे मोह. तामस मोह, सात्विक मोह आणि राजस मोह. धृतराष्ट्राचा मोह हा तामस मोह. मोह म्हणजे काय. मोह म्हणजे मोह आणि प्रेम यामध्ये फरक आहे. एक तर्फी असतो तो मोह आणि दोन्ही बाजूने असतं ते प्रेम. वस्तू आहे. गाडीबद्दल आपल्याला गाडी रस्त्यात टाकली पडली. गाडीला चावी तशी. घरी येऊन झोपलो पण झोप येत नाही. दोन्ही बाजूने त्रास देते ती गाडी. तिला काहीच नसतं तो मोह. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला खूप खूप अक्षय भाव वाटणं, खूप खूप वाटणं त्याला मोह म्हणतात. प्रेमाचं लक्षण काय. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. दोन्ही बाजूने असतं ते प्रेम. नवे नवे भक्ती प्रेमावीर ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. ज्ञानाला भक्तीशिवाय प्रेमाशिवाय वृक्षता सांगितली. प्रेमाशिवाय भक्ती नाही सांगितली. नुसत्या कोरड्या फुट्यात उगवणं होत नाही. त्याला ओलावाच लागतो. अंतकरणाचा पाझर लागतो. ओलावा लागतो. प्रेमामध्ये काय का प्रेमामध्ये दुसऱ्याच्या सुखाचा विचार असतो. स्वतःच्या सुखाचा विचार नसतो. आणि मोहामध्ये स्वतःच्या स्वार्थाचा स्वतःच्या सुखाचा विचार असतो. दुसरं काही झालं तरी चालेल मला ते प्राप्त व्हायला मोह म्हणतात. आणि प्रेमामध्ये आपलं समर्पण काय आपल्याला किती त्रास दिला झाला तरी चालेल परंतु दुसऱ्याला आपल्या क्रियेमुळे सुख वाटावेला प्रेम म्हणतात. अशा रीतीने अर्जुनाला मोह होता. सात्विक मोह होता अर्जुनाचा. कोणता सात्विक मोह होता. बरोबर होता अर्जुनाची नीती. काय म्हणत आहे अर्जुन. देवा जेथीचे आवरू राही. ज्या ठिकाणचा वर घ्यायचा आणि तेथेच मनामध्ये व्यभिचार ठेवायचा. काय म्हणे भस्मासुर. मी काय भस्मासुर आहे. कथा सगळ्यांना माहिती आहे. सांगायला नाही आपल्याला. ज्या ठिकाणचा वर घ्यायचा तिथंच हात ठेवायला जायचा. मी काय भस्मासुर. यांचं काय काय सांगू द्यावा. यांचे उपकार काय काय आहे. यांच्या मनात यांच्याबद्दल माझ्या मनात वाईट विचार येणे हे सुद्धा पाप आहे. यांच्या शस्त्र धरायला म्हणतो नको रे बाबा युद्ध. हा आत्मघात कुलघात काय काय अर्जुनाचे शब्द सांगितले. काय काय होईल. यांना जर मारलं तर काय काय होईल. अर्जुनाची नीती पहिल्या.
पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने सांगितलं जर यांना जर मारलं काय काय होईल संकरो नरकायैव कुलज्ञानं कुलस्य च पतन्ति पितरो हेष्या लुप्तपिंडोदको क्रिया दोषैरते कुलज्ञानं वर्णसंकरकारकहि उत्सादेन्ते जाति धर्मा कुलधर्मस्य शाश्वत उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतमासो भवतीत्यनुशुश्रुम अहो पापं कर्तुयोसिता वयं यद्राज्य सुखलोभेन हंतुम स्वजनमुद्यता काय काय म्हणल्यावर यांना मारल्यावर नोकरी यांच्या रक्ताने माखलेलं राज्य वैभव भोगण्यापेक्षा भिक्षा मागतावत मी संन्याशी नको. अर्जुनाने शेवटचा निर्णय देऊन टाकला पहिल्या अध्यायामध्ये मला युद्ध नको. ही गीतेची पार्श्वभूमी. प्रत्येक ग्रंथाला प्रत्येक अभंगाला आपल्या वेदांत भाषामध्ये वेदांतामध्ये उपक्रम असतो आणि उपसंहार असतो. उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार. ज्ञानेश्वरी किंवा गीतेचा उपक्रम अर्जुनाचा मोह आणि श्रीमद भागवताचा उपक्रम परीक्षिती राजा. पार्श्वभूमी परीक्षिती राजाला मृत्यूची वाटलेली भीती हा उपक्रम आहे श्रीमद भागवताचा. काय उपक्रम आहे? मृत्यूचं वाटेल भय येऊन सांगितलं नाही का. शौनक आणि शमिक मुनी शापित केलं श्रीमद भागवताची कथा. त्यांनी सांगितलं 7व्या दिवशी तुमचा मृत्यू आहे. कोणाला सांगितलं? राजा परीक्षित यांचा वंशज नाही का नातू. 7व्या दिवशी तुमचा मृत्यू आहे तुम्ही तयारी करा. मग त्यांनी प्रयत्न केले सगळं आणि मग भगवान शुकदेवांना बोलून भागवत कथा झाली 7 दिवसात. पहिल्या दिवशी घाबरलेला राजा परीक्षिती खाली भगवान शुकदेव श्रीमद भागवत सांगितलं 7 दिवसात आणि 7व्या दिवशी त्याने उपसंहार विचारला राजाला. राजन आता थोड्या वेळात तक्षक येणार तुम्हाला दंश करणार तुमचा मृत्यू होणार. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. सगळं ऐकायला उपक्रमाने उपसंहार मांडत होता. श्रीमद भागवताचा उपसंहार आहे. घाबरलेला राजा परीक्षिती 7व्या दिवशी राजाला प्रश्न केला. कुणी? भगवान शुकदेव प्रश्न करतात राजन आता काही थोड्या वेळेमध्ये तक्षक येणार तुम्हाला दंश करणार आणि तुमचा मृत्यू होणार. पहिल्या दिवशी घाबरलेला राजा मृत्यूला घाबरला. 7व्या दिवशी उपसंहारात विचारतात मृत्यू होणार आता तुम्हाला मृत्यूचं भय वाटतं का? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. 7 दिवस भागवत ऐकला होता राजा परीक्षित. राजा हसायला लागला. पहिल्या दिवशी घाबरलेला राजा 7व्या दिवशी श्रीमद भागवत ऐकल्यानंतर हसायला लागला. हसता हसता राजाने दिलेलं उत्तर भगवान शुकदेवांना उत्तर दिलं. काय उत्तर दिलं परीक्षित राजाने? मुनिवर माझा जर जन्म झालाच नाही तर मृत्यूचं भय वाटायचं कारण माझा जर जन्म झालाच नाही मृत्यूची भीती वाटायचं कारण काय? श्रीमद भागवताचा उपसंहार. हाच उपसंहार आपण शेवटच्या सांगणार आहोत. पहिला उपक्रम आहे अर्जुनाचा. देवा मी युद्ध करत नाही. निर्णय देऊन टाकला. काय युद्ध करत नाही त्याचं उत्तर दुसऱ्या अध्यायात दिलं. सांख्ययोग. पहिला अध्याय अर्जुन विषाद. सांख्ययोग कसं तर समीक्षा या दृष्टिकोनातून बुद्धिजीवाकडून जर पाहिलं बरेच लोक कारण अनेक भाष्य सगळ्या पंथांनी नीट ऐका सगळ्या पंथांनी गीता शास्त्र प्रमाण सगळे पंथ सगळ्या शाखा आहेत. अनेक शाखा निघाल्या ज्यांनी त्यांनी आपल्या अँगल मधून ओढलं. कृष्ण वंदे जगद्गुरुं आकाशां पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. कोणी सांगितलं माहिती आपल्याला बरं का? पण एकांगी ओढलं. जगामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आपल्या संप्रदायामध्ये सर्व अंगांचा विचार केला. म्हणून वारकरी संप्रदायात हा जगाचं पोषक होणार हे प्रज्ञाचक्षु गुलाब महाराज म्हटले. सगळ्या वैश्विक जगाचं भरण पोषण करण्याची ताकद या ग्रंथांमध्ये आहे. या ग्रंथात सगळ्या विश्वाचं भरण पोषण करून किती भरण पोषण केलं तरी उरणार आहे पण भरण पोषण होणार इतकी ताकद आहे. म्हणून टिटिभूचा चुवरी मापन सोये सागरी याचा विचार आपण सांगतो आहोत.
अर्जुनाला त्या ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन गलित गात्र होऊन मग शेवटी थकला, बोलून बोलून थकला आणि थकल्यानंतर घामावून झाला होता, घसा कोरडा पडला होता, काय काय अवस्था झाली सगळं झालं होतं. आणि मग थकल्यानंतर ज्या वेळेस माणूस थकतो ना मग कुठेतरी नतमस्तक होतो. मग त्या ठिकाणी अर्जुनाने या श्लोकांचं उच्चारण केलं. न चैत द्युग्न कतरन्न गरियो यद्वा जयमो या दिवान जयू याने वाहत्वा न जय विषाम स्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा कार्पण्य दोष पोत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म समूढ चेता यच्छ्रेयेषा निशित मृतन्मे शिष्येस्त्यं शादिमां त्वां प्रपन्ना. सांगितलं देवा आता मला काहीच कळत नाही, माझी बुद्धी थकली, इथपर्यंत यावं ना, इथपर्यंत भूमिका व्हावी, त्यावेळेस उपदेश प्राप्त होत असतो बरं का. जोपर्यंत मला खूप कळतं तोपर्यंत उपदेश फलद्रुपद. म्हणून तर आसन वक्त्याचं आसन उंच असतं, श्रोत्याचं आसन खाली असतं. ग्रॅव्हिटीनं पाणी जर इमारतीत पाण्याच्या टाकीपेक्षा उंच असल्या तर पाणी पोहोचत नाही. म्हणून अंतःकरणातला भाव घेणाऱ्याचे हात खाली असावे लागतात. अर्जुनाची भूमिका घेणाऱ्यांमध्ये झाली. सांगितलं देवा तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तुझी सदा रक्षिता आपदी यामध्ये. कारण हे अर्जुनाचे अनुभव होते, आतापर्यंत विसरला होता. आपदामध्ये अर्जुना सगळं देवा तैसे मज झाले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, आता काय हिता फुले तेही नेने तरी श्रीकृष्णा तो जाणावे, निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्व स्वागवे आम्हासी तू. हा निर्वाळा दिला. का निर्वाळा दिला? तू सर्व सखाई तूच, गुरुही तूच, बंधुही तूच, त्वमेव माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधूचे सखा त्वमेव, सगळं सर्व असं अर्पण बर का. पहिली भूमिका तयार करा. अर्जुनाच्या भूमिकेत या. कालही सांगितलं अर्जुनाची पंथी परिसने अयोग्य होती, जैसा शिष्या ते गुरु सर्वता नेने अवेरू की सरिता ते सागरू तेजी केवी. समुद्र नदीला म्हणतो का चल मागं सर, कधीच नाही. तसं देवा माझा त्याग करून ना तरी अपत्या ते माय, अपत्या ते माय सानोनी जरी जाय तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा. अपत्याला आई सोडून गेलं कसं जगल देवा सांगा ना. देवाला प्रसन्न करायचं ना. आता पहा अर्जुनाची भूमिका माऊलीने किती गोड वर्णन केलं. तैसा सर्वा परी आम्हासी देवा तुझी एकासी, आणि बोलले जरी न मानिसी मागील माझे. मी आता सांगितलं देवा, इतकं सांगितलं, काय काय सांगितलं, उपदेश केला. देवाला उपदेश करायला निघाला अर्जुन. हे आता लक्षात आला अर्जुन. तिथं नतमस्तक झाला अर्जुन. म्हटला तरी उचित काय आम्हा, जे व्याभिचारे ना धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा. सांगे आता देवा मला सांगा, हे सकळ कुळ देखोनी जो शोकोपन्नासे म्हणे, तो तुझ्या वाक्या वाचून जाय, तुझ्या वाक्याशिवाय माझा शोक जाणार नाही. अशी अर्जुनाची ज्यावेळेस भूमिका झाली ते कथा ऐका. म्हणाची आरामुका ज्ञानदेव म्हणे देखा, निवृत्तीदास स्वागती कथा ऐका. पुढे काय काय कोणती कथा ऐका. म्हणून सजे सुनिळू कृपामृते सजळू, तो वळला असे श्री गोपाळो महामेव. महान असा मेघाचा वर्ष वाढतो श्रीमद भगवद्गीतेची निर्मिती. आता एका दृष्टिकोनातून आतापर्यंत खरी गीतेला सुरुवात झालीच नाही. ही पार्श्वभूमी आहे, ही पूर्वपीठिका आहे, ही मांडणी आहे नाही का. ही भूमिका तयार झाली अर्जुनाची. खरी गीतेला सुरुवात दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. कितव्या श्लोकापासून? 11. अर्जुनाची भूमिका झाली. अर्जुनाने सांगितलं मला आता काहीच नाही, बस मी आता तुझा शिष्य, तू माझा गुरु. त्यावेळेस भगवान अशी बोलायला गोड. आता सगळ्या बाबा नाही सांगायचं. श्री भगवान वाच गीतेला सुरुवात बरं का. आता दुसऱ्या अध्यायाचा नीट ऐका. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकाविषयी भाषते गता सुंच नानु शोचंती पंडिता. हे अर्जुन काय गप्पा मारतोस रे तू? अगोदर गप्पाच झाल्या होत्या. काय झाल्या होत्या? अशोचान न शोचस्तम. भगवान काय म्हटले, माऊलीने काय वर्णन केलं. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी हे नवल देखील. कोणतं? जे तो आहे तादरिले माझारी. अरे अर्जुना आज आम्ही आश्चर्य पाहिलं रे. तू जाणता तरी मनविसी, तू स्वतःला जाणतो समजतोस, परिने निमित्तेनं सांडिसी, आणि शिकवू म्हणू तरी बोलसी बहुसाल नेती.
तुला शिकवायला गेलं तर तूच बघू चालली ती बोलतो. काय माऊलींची रचना आहे पाना. भगवान म्हटले तुला कसं शिकवावं, तुला शिकवू तरी मनशी बोलशी बहुसाल मी त्याचं बऱ्याच वेळेला होतं. तिथं सांगायचंच नाही, तिथं बोलायचंच नाही. दंते ना तपस काय 68 श्लोक 18 अध्याय. महाराज कळतं ना, आशाच्या पुढे उपदेशच नाही करायचा, विफल होत असतो. जो आपल्याला नीती सांगतो ना तिथं आपण नतमस्तक व्हायचं. बाबा तुझ्या बाबळीवरून बाळगायचं बरं का, असं करायचं. कारण दंडक केला ती भूमिका काहीच उपयोग होत नाही. का वांजेशी मैथून वाया जाय आहे का नाही, का गळा शेळीचे स्तन्य जायचे, काय उपयोग त्याला उपदेश करून काहीच उपयोग नाही. कोरडं त्या ठिकाणी. म्हणून तू जाणार तरी म्हणवेसी परी नेनेवितीने सांडीसी. कसं वर्णन केलं माऊलींनी, जातन द्या लागे पिसे मग ते सायरा जायचे तुझे शान पण थैसे दिसत असे. काय वर्णन केलं माऊली म्हटले, अरे जन्मांदा असलेल्या माणसाला पिस लागलं, वेळ झालं नुसतं पळतोय, तसं तुझं शानपण, कारण त्याला ज्ञान नव्हतं ना, शानपण होतं. कोणासारखं, काल तर सांगितलेलं शकुनी सारखं. जातन द्या लागे पिसे, तुझं शानपण मला तसं दिसतं. तू आपण पेतरी नेनसी परिया कौरवांते शोचू म्हणसी. हा भाऊ विस्मय आम्हा पडत पडत तू स्वतःला तरी कळून घेतो सर. आणि या कौरवांना म्हणतो आता यांना कसं मारायचं हे तर आम्हाला आश्चर्य वाटतं. तरी सांग पा अर्जुना तुझं पास्तून या त्रिभुवन स्थिती या त्रिभुवन हे अनादि विश्वरच नाही लटके काय. सांग तू निर्माण केलं काय विश्व, तू कोण मारणार आहे यांना, हा प्रश्न आहे आपल्याला बरं का. अर्जुनाने आपण ज्या मत अडकलो, मी करतो अहम करतो तुझा भाव घेतो, हे माझे मी केले, हे मी सिद्धी नेले, हे आपला प्रश्न आहे. ध्यानात राहू. पहिल्यांदा ही भूमिका काढून टाका. गीता अर्जुनाला सांगितली पार्थो सुधीर भोक्त्वा दुग्धम गीता एकम शास्त्रम देव के पुत्र गीत मेको देवो देव के पुत्र यो एको पुत्र सस्य नामानि आणि कर्मापेकम तस्य देवस्य सेवा पार्थो वत्सा सुधीर भोक्त्वा. पार्थाचं काय केलं, निमित्त केलं. दुग्धम गीता मृतम. भगवान कृष्णरूपी गायीने जे दूध दिलं फक्त वासरू म्हणून अर्जुने पाना सोडायचं. आपल्या सगळ्या जगासाठी श्रीमद भगवद्गीता रूपी दूध दिलं. श्रीमद भगवद्गीता रूपी काय दिलं, दूध दिलं. आणि त्या दुधावर आमच्या बाबांची भाषा आहे, दुधावर आमच्या माऊलींनी वेगवेगळे पदार्थ तयार केले आणि सगळ्यांसाठी परिपाक केला. मूळ दूध ठेवलं बरं का. दुधाचे पेढे, दुधाचा खवा, दुधाचे काय म्हणतात त्याला, काय किती पदार्थ दुधाचे सगळे आमच्या माऊलीने तयार केले, आपल्या ताटात दिले. काय चव नाही का, खा आनंदाने खा. फक्त खाणाराला ज्यावेळी त्या चवी चवीने खातो नाही तर काय होतं, सुगरणे आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे. सुगरण म्हणजे कळतं ना, अति सुंदर अति उच्च कोटी स्वयंपाक करण्यातील सुगरण म्हणायचं. सुगरण असावी पण ती कधी कधी उदार नसते. इतका सुंदर स्वयंपाक केला आणि इतक्या मोकळ्या मनाने वाढते, इतक्या मोकळ्या मनाने वाढते. सुगरणे आणि उदारे. जेवणारे कशाच असावे, रसज्ञ आणि जेवणारे. जेवणारे कसे असावे, रसास्वादन करणारे असावे, एकत्र काला करणारे नसावे. नाही का, नाहीतर अशा वेगवेगळ्या पदार्थात वाढले हान सावळ्या गोळवली नाही का. भाषा कळते ना आपली मराठीतली बरं का. त्याने एकत्रच काला तयार केला असं नसावं. चवी चवीने खाणारा असावा. एक चव एकाला लागू नये म्हणून विशिष्ट पदार्थाचा हात बुडवायचा असतो माहिती ना. श्रीमंतांच्या घरी जेवायला गेल्यावर कळतं किती चवी चवीने खायचं बरं का. सुगरणे आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे. आणि मग वाढणारीला जेवणारा जर पोट भरलं ना ती चोप तिला खाण्याचीच गरज नसते, तिचं आपोआप पोट भरत असते. हे माऊली आहे. पण नेमकं उलट नको व्हायला असं. पाक करविला स्वादिष्ट, ऐका बरं, पाक करविला स्वादिष्ट परी जेवणारे मिळाले रोगिष्ट, तरी त्या सुगरणीचे कष्ट वायाची जा. कळलं ना, हे मनाचे पद्य. खूप सुंदर स्वयंपाक केला परंतु जेवणाऱ्यांना आजार झाला. तसं माऊलीने एवढी रचना केली. सगळ्यात जास्त माऊलीला कोण आवडतं, सगळ्यात जास्त भगवंताला कोण आवडतं, या पदांवर जो रमतो ना त्याच्या इतका आवडतं कुणीच नाही. म्हणून डुलता डुलता जे पारायण करतात ना त्याच्या इतका आवडतं कुणीच नाही, कुणीच नाही. भगवंताला ते आवडते. मज आवडती प्राणा परवते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. नवे नवे त्यांच्या मनोगताशी जे मनोगत जुळवतात ना
त्याच्या इतकं कुणीच आवडत नाही, त्याला कुणीच आवडत नाही. म्हणून या ठिकाणी अर्जुनाची भूमिका आपण पाहतो. भगवान म्हटले काय गप्पा मारतो, बहुसाल नीती. हे अर्जुना, हे नित्य ते ऐसे, नित्य हे जे आहे ते सगळं नित्यता ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जावणी. हे भ्रांती वेगळी करून दोन्ही नाही, हे दोन्ही नाही रे बाबा, नीट ऐक. दुसऱ्या अध्यायात काय काय सांगितलं, समीक्षाच्या दृष्टिकोनातून अर्जुनाने सांगितलं. एका दृष्टिकोनातून श्रीमद भगवद्गीतेचं संपूर्ण सार सगळी सांगून झाली दुसऱ्या अध्यायात. सगळी गीता दुसऱ्या अध्यायातच सांगितली. आत्म्याचं अविनाशी तत्व सांगितलं, भेद सांगितला, शरीर कसं आहे, आत्मा कसा आहे. सांख्ययोग अति जवळचा आहे, महर्षी कपिलांचा सांख्ययोग नाही का. सांख्ययोग जे 6 शास्त्रकार आहेत, 6 शास्त्रकार फक्त नाव माहित असतं नाही का. 6 दर्शनकार, षडदर्शने अस्तिक आहे, हे वेदाला प्रामाण्य म्हणतात. नैयायिक ज्यांना न्यायशास्त्रकार म्हणतात, महर्षी गौतम नैयायिक. सांख्य शास्त्राचे करते महर्षी कपिल. योग शास्त्राचे करते महर्षी पतंजली, जे रामदेव बाबांनी आसळा जगाला दाखवलं. महर्षी पतंजली. योग वृत्ती निरोधा, पहिलं सूत्र योग शास्त्र. 3 झाले, न्यायशास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र. 4थं आहे वैशेषिक शास्त्र. वैशेषिक अनुभवाचा शोध वैशेषिक शास्त्रात. जगातले सगळे विज्ञानाचे शोध वैशेषिक शास्त्रात. त्याचे कर्ते आहेत महर्षी कणाद. महर्षी कणाद वैशेषिक शास्त्र. 5वं आहे पूर्वमीमांसा, त्याचे कर्ते आहेत महर्षी जैमिनी. आणि 6वं शास्त्र जे आहे त्याला उत्तर मीमांसा म्हणतात, त्याचं दुसरं नाव वेदांत शास्त्र. त्याचे कर्ते आहेत महर्षी बादरायण, महर्षी व्यास. हे 6 शास्त्र. 6 शास्त्रांचं मत भिन्नता जरी असली, परंतु त्याने प्रत्येकाचं मत भिन्न आहे. परंतु वारकरी संप्रदायामध्ये वेदांत शास्त्र हे प्रामाण्य मानले. उत्तर वेदांत शास्त्र एकोहम बहुशा मोदंती, अद्वैत तत्वज्ञान. आणि तेच संत आपण एका मुद्द्यापासून दूर गेलो. ब्रह्मसूत्र, गीता, उपनिषद हे 3 प्रस्तांतरे प्राकृतातले, संस्कृत भाषेतले. हे 3 प्रस्तांतरे कोणत्या भाषेतले आहेत? संस्कृतातले. आपण सुरुवात पाहिली होती. देहापासून तर आत्म्यापर्यंत नेणारे हे ग्रंथ आहेत. संस्कृत मधले गीता आहे, ब्रह्मसूत्र आहे, उपनिषद आहे. आमच्या प्राकृतातले 3 प्रस्तांतरे सर्व जगाने वंदनीय मानले. महाराष्ट्राने नव्हे, भारताने नव्हे, जगाने वंदनीय मानले. 3 प्रस्तांतरे. त्यातलं पहिल्या प्रस्तांतरीवर आपण बोलत आहोत. त्रय म्हणजे 3, प्रस्थान म्हणजे जाणे. देहापासून तर आत्म्यापर्यंत घेऊन जाणारे ग्रंथ. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. याच्यावर आपलं चिंतन चालू आहे. पहिलं. दुसरं प्रस्तांतरे एकनाथी भागवत, 11व्या स्कंदावर, श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावर केलेलं भाष्य. 18,000 ओव्या, 31 अध्याय. एकनाथ महाराजांनी केलेलं भाष्य 11व्या स्कंदावर एकनाथी भागवत दुसरं प्रस्तांतर. आणि तिसरं प्रस्तांतर कळस आहे. कळस टोकदार, 4092 अभंग, गाथा, पंचमवेद. पंचमवेद महाभारतालाही म्हटलं, पंचमवेद गाथेलाही म्हटलं का नाही. वेदाचा तो अर्थामाशी ठावा, जगद्गुरु तुकोबारायांची भाषा आर्षवाणी. आर्षवाणी पंचमवेद हे तिसरं प्रस्तांतर आहे. हे 3ही ग्रंथ, तिन्हींचा समन्वय आहे. माहिती आहे ना. ही ओवी ज्ञानेश्वरीची, ही ओवी भागवताची, हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. मग यामध्ये ही थोडी कोड लँग्वेज ज्ञानेश्वरीची, कारण 700 वर्षापूर्वीची भाषा. त्याच्यानंतर थोडी सुलभता नाथ महाराजांची. हरिपाठ जरी पाहिला, माऊलींचा हरिपाठ म्हणायला सोपा वाटतो, परंतु समजत नाही. नाथ महाराजांचा हरिपाठ पटकन समजतो. काय माये गेली होती भूतापासी, हरिने मुखासी अरे मुडा, पातक करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. कितीतरी अभंग आहे. पुसका काय काय न पुसका, पद्मिनीचे सोळे, वांजेशी डोळे कैचे होय, अंधा पुढे दीप खरासी चंदन, सर्पा दुग्धपान करू नये, क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैचा, व्यर्थ आपली वाचा शनूने, खळांची संगती उपयोगाने आपण पाय त्यासाठी आपण. आणि माऊलींचा हरिपाठ मोक्ष रेखे आला, भाग्य विनटला, साधूंचा पाकोड भाषा नाही कळत. कितीतरी अनेक जणांनी चिंतन केलं देवाचे द्वारे वाक्षण भरी. काय अर्थ आहे?
ही माऊलींची भाषा आहे बरं का, माऊलींची भाषा. माऊलींची भाषा ही भाषा अशी आहे, कशी आहे, ज्योत मेणबत्ती लावून ठेवायची ती आपल्याला, कोणत्याही अँगल मधून पहा, कोणत्याही बाजूने पहा. तसं याला कोणत्याही बाजूने चिंतन करायला जा, कोणत्याही बाजूने व्यावहारिक दृष्टिकोन मांडा, शास्त्रीय दृष्टिकोन मांडा. माऊलींना 14व्या अध्यायामध्ये, ऐका बारीक सांगतो थोडंसं, आता आपलं किती होईल सांगता येत नाही. 14व्या अध्यायामध्ये निष्क्रम स्थिती सांगत असताना, आत्म्याचं स्वरूप सांगत असताना एक विज्ञानाची ओळी दिली. कुणी त्याला विज्ञानाचा शोधच म्हटलं, विज्ञानाची ओळी दिली, दृष्टांताची ओळी. विज्ञानातलं संशोधन माना तुम्ही, पण इथं सिद्धांत काय आहे? उदो असतो चलीप्रमाणे तैसे सूर्याचन चालताची चालणे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे ज्ञानेश्वरीतलं शोध, विज्ञानातली. आत्म्याची नैष्कर्म स्थिती सांगायची होती माऊलींना. आणखी काय सांगायचं होतं? चैतन्य कसं सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे हे सांगत असताना विज्ञानाचा सिद्धांत सांगितला. चैतन्य सर्व ठिकाणी कसं आहे, चैतन्याचा परिपोष कसा झाला, आत्मस्वरूप ही चितविलास कसा आहे, चैतन्याची शोभा कशी आहे, हे मांडत असताना माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये खूप गोड विज्ञान सांगितलं. काय सांगितलं? उदकाचे न्यावेशे, शोध सिद्धांत, शोधाची ओळी, शोध सांगितला, ओळी दृष्टांताची, पण विज्ञानाचं संशोधन सिद्धांत, विज्ञानातला शोध आहे. आणि आमच्या माऊलींची ओळी दृष्टांताची. उदकाचे न्यावेशे, पाण्याच्या वेगाने प्रगटले लखलखित तेज दैसे, तया विजय माझी असे सलील काही. प्रश्न विचारला आपल्याला, सांगा त्या विजयत पाणी असेल का? सलील म्हणजे पाणी, त्या विजयमध्ये पाणी आहे का? मग हे लोक म्हटलं, अरे हे तो ज्ञानेश्वरीतला शोध आहे, पाण्याच्या घर्षणाने वीज तयार होते, हे 730 वर्षापूर्वी सांगितलं. शोधा विजेचा शोध कधी लागला? सांगा. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, कोपर्निकसनी मांडलं. कोणी मांडलं? काय काय मांडलं? हे पहा विज्ञानाचा शोध. विजेचा शोध कधी? पृथ्वी सूर्याभोवती. हा भूगोलची काके सोहावा. बायबल मध्ये कुठेही भूगोल शब्द नाही. त्या कोपर्निकसने पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत मांडत असताना त्या ठिकाणच्या न्याय व्यवस्थेने त्याला देहदंडाची शिक्षा दिली. माहिती आहे तुम्हाला? देहदंडाची शिक्षा दिली. आमचं ज्ञान, अध्यात्म आमचं किती उच्च कोटीचं पुढे, किती उच्च कोटीची ज्ञानेश्वरी, याच्यापेक्षा काय सांगायचं? एकदा ताई खूप मोठे डॉक्टर, नाव नाही सांगितलं, त्यांच्याकडे आम्ही 15 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी सांगायला. त्यांना प्रश्न केला, म्हटलं डॉक्टर सांगा बरं, एक ओळी सांगतो म्हटलं, आमच्या माऊलींची ओळी आहे. फार मोठे डॉक्टर. शुक्र शोणिताचा सांदा, मिळता पाचाचा बांधा. काय ओळी ज्ञानेश्वरी? शुक्र पेशी आणि शोणित पेशी. शुक्र जंतू पुरुषाच्या बीजांडामध्ये असणारे शुक्र जंतू असतात आणि स्त्रीच्या बीजांडात असणाऱ्या शोणित पेशी असतात. हे विज्ञान आहे का? ऐका, शुक्र पेशी, शोणित पेशी, हे शरीर कसं तयार होतं? म्हटलं डॉक्टर साहेब, हे शुक्र पेशी, शोणित पेशी कशाने दिसतात सांगा? ते म्हटले मायक्रोस्कोप, म्हणजे सूक्ष्मदर्शन दिसतात. सूक्ष्मदर्शन शोध कधीचा? ते म्हटले 200 वर्षापूर्वीचा. कळते ना भाषा? सूक्ष्मदर्शीचा शोध, मायक्रोस्कोपचा शोध कधी? 200 वर्षापूर्वी. ज्ञानेश्वरी कधी? 700 वर्षापूर्वी. सांगा. ते म्हटले आम्ही डोकं टेकवतो ज्ञानेश्वरी. शुक्र शोणिताचा सांदा, मिळता पाचाचा बांधा. शुक्र पेशी आणि शोणित पेशी हे आता सूक्ष्मदर्शी खाली दिसायला लागलं. हे आमच्या माऊलीने 700 वर्षापूर्वी सांगितलं. सांगितलं का नाही? कुठलं विज्ञान? आमच्याकडे महाराज एक प्रबंध लिहिला आपण, 67 शोध ज्ञानेश्वरी. किती? हजारो शोध. अमेरिकेत संशोधन चालू आहे. कितीतरी संशोधन यामध्ये आहे, कितीतरी संशोधन, नवे नवे, प्रत्येक ओळी संशोधनाची. बस ह्याच्यापेक्षा काही सांगू शकत नाही आपण. आमचा फक्त हाच प्रश्न आहे सगळ्या श्रोत्यांसाठी. इथं सगळे जाणकार आहात, तुम्हाला कळतंय काय नाही ज्ञानेश्वरीत हे विचारा. काय आहे? काय विचारता? काय आहे हे विचार, त्याची न्यूनता आहे. काय नाही हे विचार. तुम्हाला राजकारणात विजय कसा मिळवायचा शिका ज्ञानेश्वरी. बरं का? तुम्हाला दुसऱ्याची चाल कशी कळून घ्यायची शिका ज्ञानेश्वरी. चातुर्य पण कसं शिकायचं शिका ज्ञानेश्वरी. दुसऱ्याच्या अंतःकरणाचं मनोगत कसं कळून घ्यायचं शिका ज्ञानेश्वरी. नवे नवे गांधीजींचं वाक्य, महात्मा गांधीजी म्हणायचे, ज्यांचे नोटानो फोटो आहे माहिती ना, आता एक युगपुरुष ठरले गेलेले जगातला, त्या 100 वर्षातला जगातला सर्वात श्रेष्ठ माणूस, सगळ्या जगाने मान्यता दिली. पहिले महात्मा गांधी, दुसरे नेल्सन मंडेला, माहिती आहे ना, विश्वाने मान्यता दिली, विश्वाने. त्या गांधीजींचं वाक्य आहे,
मला ज्यावेळेस राजकीय स्टंट निर्माण झाले त्यावेळेस मी गीतेचं पारायण केलं की माझा आपोआप शंका दूर व्हायच्या. तुम्हाला ज्यावेळेस प्रपंचात कुठेही दुःख निर्माण होईल फक्त ज्ञानेश्वरी देऊन डोकवा, नाही दुःख बाजूला गेलं तर या अमृतेश्वरासमोर सांगतो तुम्हाला खरंच काहीच प्रश्न राहत नाही, काहीच प्रश्न राहत नाही. परंतु तितक्या भावाने आपण अभंग कीर्तनाला घेणार आहे बरं का, तितक्या अंतःकरणातल्या भावनेने नाही. म्हणून या ठिकाणी अर्जुनाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर भगवान म्हणतात, काय विचार करतोस तू, सोड सगळा विषय. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं शरीर नाशवान कसं आहे, आत्मा अविनाशी कसा आहे. दुसऱ्या अध्यायात सांगितलं नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयन्तोपि न शोषति मारुता वासांसि चरणानि यथा व्याय नवानि वृणाति नरोपराणि तथा शरीराणि व्याय जीर्ण नन्यानि संयाति नवानि देहि जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे तैसे ध्यानतराते स्वीकारिजे चैतन्य नाते चैतन्य नाते स्वीकारिजे ध्यानतराते जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे. कपडे तसे टाकावेत तसं हे शरीर आपल्याला पडत असतं. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कसं जायचं काय हे सविस्तर चिंतन अर्जुन ज्यावेळेस ऐकत होता ना, अर्जुनाचं वर्णन करताना माऊलीने काय म्हटलं, आपल्या जवळची उपमा दिली अर्जुनाला. काय उपमा दिली, काय उपमा दिली, हा अगस्तीची दुसरा. काय म्हटले अर्जुनला, अरे हा मला तर अगस्ती वाटतो दुसरा. कारण का अगस्ती महर्षीने एका घोटात सगळा समुद्र पेला, एक वाक्य सुद्धा भगवंताचं जाऊन देत नाही अर्जुन. असा श्रोता असावा बरं का. म्हणून भगवान ठिकठिकाणी उड्या मारतात. अर्जुनासारखा श्रोता पाहून भगवान इतके आनंदित होतात, कारण गीता ऐकण्यासाठी तितकाच अधिकारी असावा लागतो. कुठं झालेला प्रसंग, युद्धात सळून शंखभेरी रणभेरी वाद्य वाजवून तिथं ऐकायचंय. आमचे बाबा म्हणायचे ज्ञानेश्वरी ऐकताना किंवा चिंतन ऐकताना शेजारी बॉम्ब स्फोट झाला तरी ऐकू येतो खरा श्रोता. आपल्याला तर मुंगी आली कोणी हलवलं तरी आपण विचलित होतो बरं का. काही ऐकायलाच येऊ नये नाही, कसं श्रवण असावं. मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता एक मोक्षाच्या येता श्रवणाची माझी. इथं काय करावं लागतात, बोल बुद्धीच्या डोळा देखावे मनाच्या कानी ऐकावे हे साठो वाटी घ्यावे चित्ताच्या. इथं असं सरळ सरळ नाही ऐकू, इथं काय करावे लागतात, बुद्धीचे डोळे करावे लागतात. कान कशाचे, या कानाने ऐकते, या कानाने ऐकतो ना आपण कान. या ठिकाणी ऐकण्यासाठी मनाच्या कानी ऐकावे. हे इथं ऐकण्यासाठी कशाचे कान करावे लागतात, मनाचे कान. डोळे कशाचे असावे लागतात, बुद्धीचे डोळे. नाही नाही, हे ऐकताना श्रवणाची होती जिभा. इथं कशा कशाला कोण फुटले, इतकी रचना कोणी केली. इथं श्रवणाला जीवा फुटल्या. अशा रीतीने श्रवण ज्यावेळेस असेल ना, ते श्रवण खरं श्रवण आहे, खरं पारायण ते आहे. असं पारायण असावं, असं वाचन असावं. त्या ओवीपासून दूरच जाऊ, दूरच जाऊ. त्या ओव्या दिवसभर आतून घुमाव्यात, दिवसभर आतमध्ये याव्यात, आतून ओव्या, बाहेरून नाही. आपल्या विहिरीला पाणी आमचं असावं. बाहेरून सायफन करून बाहेरच्या बोरचं पाणी घेऊन उष्ट्या पत्रवळ्या गोळा करून कधीच पंगत घालता येत नसते. कळतं, तसं स्वतःच्या कष्टाने मिळवायचं असतं आणि मग पंगत घालायची असते. अशा रीतीने याचा तुकडा त्याचा तुकडा, याचं थोडा ऐक त्याचं थोडा ऐक, ते कधी वाटता येत नसतं. अशी साधना करायची, अशी साधना करायची. आणि ती साधना करण्यासाठी गुरुच्या कृपेला पात्र व्हावं लागतं. कारण हा ग्रंथ गुरुकृपेचं फळ आहे. गुरुकृपेला आलेलं फळ म्हणजे ज्ञानेश्वरी. माझे गुरु एकोलते, माझे गुरु एकोलते आहे असं माऊली म्हटले. तर अशा रीतीनं हा सगळा विषय दुसऱ्या अध्यायात गोड असं वर्णन केलं सांख्य योगामध्ये सांगत असताना. मग अर्जुनाचा पहिलाच प्रश्न आहे दुसऱ्या अध्यायाच्या उपांत्य भागामध्ये. अर्जुनाचा पहिलाच प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे, अर्जुन वाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव. आज ते शेवटचा भाग आपण सांगूया, उपांत्य भाग दुसऱ्या अध्यायातला. कारण आम्ही लहानपणात बरं का महाराज, लहानपणात आम्हाला बाराखडी येत नसताना आमची गीतेच्या अध्याय गुरुची कृपा, आमच्या आईंची बाबांची कृपा, गीतेचा अध्याय आणि त्या बाराखडी येत नसताना स्थित प्रज्ञेची लक्षणं पाठ करून घेतली. ऐका सगळं गोड विषय आपण तेच म्हणणार आहोत मराठीत बरं का. मराठीत अर्जुनाने विचारलेला प्रश्न आहे भगवंताला. दुसऱ्या अध्यायातला शेवटच्या 18 श्लोक ती मराठीत सांगतो. कारण ती विनोबा भावेंना 14 भाषा येत होत्या. आईला विचारलं, आई गीता कळते का? नाही रे विनया, मला काही नाही कळत. आईसाठी विनोबा भावेंनी
श्रीमद भगवद्गीतेचा छंद न बदलता, अनुष्ठप छंद कळतं ना, छंद न बदलता श्रीमद भगवद्गीता मराठीत, काय भाष्य मराठीत तशी आणली ते श्लोक, ती गीता आहे. आणि गीतेचा मराठीत अति गोड विस्तार केला, ती ज्ञानेश्वरी अति गोड विस्तार केला. ती घडी पूर्वीच्या काळी कोइंबतूरला साड्या तयार व्हायची, काड्याच्या पेटीत साडी बसायची, काड्याच्या पेटीत साडी, छोटीशी घडी, ती काड्याच्या पेटीत बसणारी साडी म्हणजे श्रीमद भगवद्गीता. पण काड्याच्या पेटीत ठेवून अंगावर लेण्यासाठी घडी उलगाडावीच लागते. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, 56 भाषेचा केला असे गौरव, भवार नवीन उभारी. नुसतं 56 भाषा नाही, गौरव केला 56 भाषेचा. या ठिकाणी काय आलं, या सगळ्या भाषा माऊलींच्या सानिध्याला आल्या. जसं वर्णन केलं ना माऊलींनी, महाभारताचं वर्णन करत असताना काय वर्णन केलं महाभारतात, त्या ठिकाणी माऊलींनी मनामध्ये सांगितलं की सानिव धरोणी अंगी. पुढचं पद काय सांगा बरं, नाही पुढचा भाग सांगा. पुरती प्रतिष्ठे लागी, ऐका, पुरती प्रतिष्ठे लागी सानिव धरोणी अंगी, पुराणे आख्यान रूपी जगी भारत आली. ही होई सांगायची, ऐका काय होईल चिंता नाही. पुरतीये प्रतिष्ठे लागी, बारीक सांगायची नीट ऐका, सूक्ष्मता सांगायची, बारीक कान करा नीट ऐका. पुरती प्रतिष्ठे लागी, स्वतःला परिपूर्ण प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी सगळ्या पुराणांनी, 18 पुराणांनी पुरती प्रतिष्ठे लागी, पुरतीये प्रतिष्ठे लागी, प्रतिष्ठे लागी पुरतीये, परिपूर्ण प्रतिष्ठा प्राप्त करून घेण्यासाठी सानिव धरोणी अंगी. स्वतःकडे खूप लहानपण घेतलं, सानिव खूप छोटे झाले, सगळी पुराणं छोटी झाली, कळते ना भाषा. सानिव म्हणजे लहान झाली आणि ती सगळी पुराणं आख्यानाच्या रूपाने महाभारतात आश्रयाला आली. सगळी पुराणं महाभारतात कशाला आली, आश्रय. हे महाभारताचं वर्णन माऊलींनी केलं. आम्ही असं म्हणतो, नीट ऐका, पुरती प्रतिष्ठे लागी सानिव धरोणी अंगी, सर्व भाषा ज्ञानेश्वरीच्या रूपी आख्यान रूपी ज्ञानेश्वरीत आल्या. कळाला का अर्थ, 56 भाषेचा केला असे गौरव. सगळ्या भाषांना मोठेपण प्राप्त होण्यासाठी सगळ्या भाषा ज्ञानेश्वरीत आल्या. 56 भाषेचा नामदेव महाराजांची रचना आहे. माऊलींना ते 5 वर्षांनी वडील होते. सन 1270 मध्ये नामदेव महाराजांचा जन्म आणि सन 1275 मध्ये माऊलींचा जन्म. 1275 श्रेष्ठ ज्येष्ठ असलेले नामदेव महाराज माऊलींचं वर्णन करतात. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. काय वर्णन करतात, योग्यांची माऊली माझी. कारण का, जी ग्रंथांची रचना झाली ना, ऐका, माऊलींनी योगासाठी 65 वय. योग्यांना फार गमेंट जिरवायची असेल, घ्या समजून, स्वस्ती श्री वटेशू पहिले तो अडकले आमचे चांगदेव महाराज. योग्यांची गमेंट जिरवण्यासाठी 65 वय पुरेसे झाले. आणि सर्व साधकांसाठी, आपल्यासाठी सर्व साधकांसाठी 9034 वय ज्ञानेश्वरी साधकांसाठी. आणि सिद्ध महात्मा, सिद्ध म्हणजे ज्याच्या साधना परिपूर्ण झाल्या. आमचे बाबा सांगायचे, ज्याची मेकअप परिपूर्ण झाली, बाईची सगळी मेकअप परिपूर्ण झाली, आता फक्त मंडपात जायचे नवरीला. ती म्हटली थांब ना, मला फक्त आरशात पाहू दे. काय म्हटली, कुठला केस वाकडा आहे. सगळी मेकअप पूर्ण झाल्यानंतर आरशात पाहायला जाणं म्हणजे अनुभव. आपल्या साधना पूर्ण झाल्या का, त्या सगळ्या पाहण्याचा ग्रंथ. म्हणून महाराज त्या दिवशी ऐकलो बरं का, वारकरी शिक्षण संस्थेतले आमचे महाराज बसलेले पाठीमागे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बऱ्याच महाराज लोकांना म्हणे अमृतानुभव शिकायचा असतो का, असा प्रश्न सुरू होतो. विचारा मोठ्या माऊलींना, ते म्हणतात अमृतानुभव शिकवलाच पाहिजे. हे सिद्ध महात्म्याचं लक्ष आहे. सिद्ध महात्मा सिद्धतेपर्यंत पोहोचत नसतात ना, त्यांना शंका. कारण साधना परिपूर्ण झाली, साधनेची फलश्रुती झाली, परिपूर्णतेला साधना पोहोचल्यानंतर अनुभव परिपूर्ण. साधक कशाचे, बरोबर आहे ना. परिपूर्ण आपल्या साधना कुठं कमतरता राहिली, याचं मेकअप कुठं केस वाकडा राहिला, हे पाहण्यासाठी शेवटचं दर्पण म्हणजे अमृतानुभव. सिद्धासाठी अमृतानुभव, योग्यासाठी चांगदेव 65, साधकासाठी ज्ञानेश्वरी. आणि मग श्री गुरु म्हटले, अरे सगळ्यांसाठी दिलं रे.
माझ्या बिचारा पामर विषय जड जीवासाठी काय देतोस? मग त्यासाठी दिला, सर्वांसाठी दिला हरिपाठ. सामान्य जीवासाठी दिला काय? हरिपाठ. ही 4 विशेष ग्रंथांची रचना आहे माऊलींची. मग आपण साधक दशेत, साधक म्हणजे काय? साधक म्हणजे जो साधनात बसलाय, ज्याला इप्सित ठिकाणी जायचं आहे, ज्याने साधन निवडले, ते साधन हात्यावर हळूच ठेवी. कुठे गेल्यावर? साध्यापर्यंत पोहोचल्यावर. जोपर्यंत साध्यापर्यंत पोहोच, कळते ना त्रिपुटी, साधक, साधन आणि साध्य. हे त्रिपुटी सगळं आहे. साधक, साधन आणि साध्य. साधन कोणतं निवडलं? दिल्लीला जायला, त्याच्यानुसार वेळ ठरला. पायी निघालो, किती वेळ लागला? सायकल निघालो, किती वेळ लागला? 4 व्हीलर मध्ये किती वेळ लागला? रेल्वेत निघालो, किती वेळ लागला? आणि शिर्डीला विमानात बसलो, किती वेळ लागला? आपण साधन कोणतं निवडलं? साधन निवडलेलं. इप्सित स्थानावर गेल्यानंतर काय? अर्जुना तोवर या साधना भजावे, तोपर्यंत भजावं लागतं. तर अशा रीतीनं या साधनामध्ये आपण इप्सित ठिकाणी पोहोचायचं आहे. आपला विषय इथपर्यंत चाललो होतो आपण. स्थितप्रज्ञाची लक्षणं विनोबाजी मराठीत आणले, संस्कृत भाषेतले, ते फक्त सांगतो. अर्जुन म्हणाला, कळून घ्या कसं, फक्त 5 मिनिटात होतील, 5 ते 7 मिनिटात. स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे, कृष्णा सांग कसा बोले, कसा राही फिरे कसा. देवा सांगा ना. तो स्थितप्रज्ञ झालेला पुरुष, आपल्याकडे लक्षण घ्यायचे, तो कसा असतो, कसा बोलतो, कसा चालतो, कसा राहतो. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव, स्थितदिक्किं प्रभाषे किमसि तुरजत प्रभू. कसा तो वागतो, कसा बोलतो, कसा चालतो, कसा सांगा. त्याचं उत्तर 18 श्लोकात दिलं. आता संस्कृत मध्ये न सांगता आपण मराठीत सांगूया, तीच भाषा माऊलींची आहे. श्री भगवान म्हणाले, कामनांतरातील सर्व सोडोनी जो स्वये, आत्म्यातचे असे तुष्ट, तो स्थित प्रज्ञ बोलिला. नसे दुःखात उद्वेग, सुखाची लालसा नसे, नसे तृष्णा भय क्रोध, तो स्थित प्रज्ञ संयमी. सर्वत्र जो अनासक्त, बरे वाईट लाभता, न उल्हासे न संतापे, त्याची प्रज्ञा स्थिरावली. घेई ओढून संपूर्ण विषयांतून इंद्रिये, जसा कासवतो अंगे, तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. कुर्मगाणी व सर्वशा, तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. विषयांचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातून फुटे काम, क्रोध कामात ठेविला. क्रोधातून जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशची. राग द्वेष परिजाता, आली हातात इंद्रिये. स्वामी संस्कृत मध्ये सांगायचं होतं, माहिती ना. ध्यायतो विषयां पुंसां, संगास्तेषुपजायते, संगास जायते काम, कामात् क्रोधोऽभिजायते. क्रोधात् भवति सम्मोहात्, सम्मोहात् स्मृतिविभ्रमा, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाश, बुद्धिनाशात् प्रणश्यति, म्हणजे आत्मनाशची. राग द्वेष परिजाता, आली हातात इंद्रिये. स्वामित्वे विषयी वर्ते, त्यास लाभे प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखाना, कळून घ्या बरं का. हानिरसोपजायते, देखे अखंडित प्रसन्नता. अति जे चित्ता, ते तरी गणे नाही समजता संसार दुःखा. ज्ञानेश्वरी. अमृताचा निर्झरू, प्रसवे दयाचा जठरू, ते तक्षुदे तृषेचा डधरू केवी असे. प्रसन्नते गीता, गीता ज्ञानेश्वरी. प्रसन्नते पुढे सर्व ती जडोनिया. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. अयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे. म्हणून न मिळे शांती, शांती विन कसे सुख. इंद्रिये वर्तता स्वैर, त्यामागे मन जाय जे. त्याने प्रज्ञा जशी नौका, वाऱ्याने खेचली जळी. म्हणून इंद्रिये जाणे, विषयांतून सर्वथा.
ओढोणी घेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली. अशी स्थिती प्राप्त झाल्यावर मग कशी अवस्था होते? सर्वभूता सजी रात्र या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी. सर्वभूता सजी रात्र जागतो संयमी तिथे. मला खूप लहानपणी क्षीरसागरताईंनी हा प्रश्न विचारला होता, याच ठिकाणी आठवतो. ते म्हटलं असं कसं काय असतं, जिथं सगळे प्राणी मात्र झोपलेले असतात तिथं हा जागा कसा असतो, आणि जिथे सगळे झोपलेले असतात तिथं हा जागा असतो, उलटा असतात. कसं असतं? स्थितप्रज्ञ पुरुष व्यवहाराच्या ठिकाणी झोपलेला असतो आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा असतो. आणि जे विषयातले जे आहेत त्याने आत्मस्वरूपाला झापट टाकून व्यवहाराच्या ठिकाणी जागे असतात. त्या निशा सर्वभूतानां सर्वभूता सजी रात्र जागतो संयमी तिथे. सर्वभूते जिथे जागी, भूत म्हणजे प्राणी मात्र, सर्वभूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती. ज्या ठिकाणी सगळे प्राणी मात्र जागे असतात त्या ज्ञानी पुरुषाला, त्या स्थितप्रज्ञ पुरुषाला ती काय असते? रात्र असते. तो व्यवहाराच्या ठिकाणी जागा नसतो, ती रात्र असते. अशी स्थिती प्राप्त झाल्यावर पूर्यमानम अचलम प्रतिष्ठ समुद्रमापि प्रविशन्ति तद्वत् यद्वत् काममे प्रविशन्ति सर्वस शांतिनी आपनोति न काम कामी. न भंग पावे भरताहित्य समुद्र घेतो जिरवणी पाणी. जाती तसे जात जिरोनी भोग तो पावला शांतीन भोग लुप्त. सोडूनी कामना सर्व फिरे होनी निस्पृह. हे चांगलं जाणून घ्या बरं का. अहंता ममता गेली झाला तो शांती रूपची. कधी? सोडूनी कामना सर्व. कामना, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ज्याच्या गेलेल्या असतात, सोडूनी कामना सोडून गेल्या, सोडलेलं नसतं. सोडून जाणं एवढं सोड बळजबरीने सोडा चिटकत असतात. साहेबांचं 12 दाबलं का फुटतो. सोडूनी काम चिंतन असं वाढावं त्या कामनांना प्रवेशच नसावा. सोडूनी कामना सर्व. कसा फिरतो तो? फिरे होनी निस्पृह. कसा असतो तो? निस्पृह वृत्तीने फिरतो. फिरे होनी निस्पृह. त्याचे काय काय घडालेलं असतं? अहंता, त्याच्या ठिकाणी निनगंडय नाही ना अंगंडय नाही. अहंता ममता गेली निज शांती झाला तो शांती रूपची. शांती, त्याला शांतीने वळलेलं असतं. ही खरी शांती आहे बरं का. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्ते इंद्रिया ज्ञानम लब्ध्वा परम शांती. पराशांती अचिरे नाधिगच्छति. जी कशानेच विचलित होत नाही ती पराशांती. आपल्याकडे लोक लज्जस्तव मारून बळच गप्रात आतून उफळतात. लोक लज्जस्तव मारून मुटकून आणलेली शांती ही शांती. आतून निज शांती. यवन अंगावरी थुंकला, त्याला प्रसाद देऊन तृप्त केला 108 वेळा, त्याला निज शांती. त्यांना अधिकार निज शांती म्हणून. अशी निज शांती ज्याच्या ठिकाणी कधी येते? निस्पृह स्थिती. कधी? सोडूनी कामना सर्व फिरे होनी निस्पृह. अहंता ममता गेली, गेली टाकली नाही, गेली. झाला तो शांती रूपची. मग शेवटी काय होतं नीट ऐका. अर्जुना स्थिती ही ब्राह्मी. याला ब्राह्मी स्थिती म्हणतात. कोणती स्थिती म्हणतात? ब्राह्मी. स्थित प्रज्ञेचे लक्षण आहे. अर्जुना स्थिती ही ब्राह्मी. पावतान चळे पुन्हा. एकदा का लोण्याचा गोळा बाहेर आला, लोणी काढला का सगळा प्रक्रिया. लोणी काढलं ना त्यात दुधातून. ताकाचे अंश फेडणे तयाचे नाव लोणी काढणे. सुगरणीने कष्टाने मंथन करून लोण्याचा गोळा काढला. आता कोणती सुगरण आहे? कोणती सुगरण? माऊलींच्या कितीतरी होय इक्षुदंड. आता इथं अशी मशिनरी आपल्याकडे, आपण ज्या भागा आता जिथं आपण ज्या स्थानावर आहोत, ऊस आणला जातो, काय तयार होते? साखर. अशी मशिनरीच नाही निघाली. इकडून साखर टाका आणि तिकडून ऊस तयार करा. आहे का मशिनरी अशी? नाही ना. विज्ञानाला म्हणून दाखव करून. कोणता विज्ञानवादी आणा, साखर टाका आणि ऊस आणा. नाही करू शकत. तसं एकदा का लोण्याचा गोळा निघाला, यशा ब्राह्मी स्थिती या पदावर सांगायचं. उपांत्य भागात आहोत शेवटच्या. एकदा का लोण्याचा गोळा निघाला, एकदा का लोणी तयार झालं, ते लोणी ज्याच्यापासून निघालं नीट ऐका. कशापासून निघालं? दुधापासून. दुधात टाका, पाण्यात टाका, दह्यात टाका, कशातही टाका, वेगळंच मिक्स करून दाखवा. कोणती सुगरण आहे?
तिला म्हणा हे लोणीचं परत दही करून दाखव, या लोण्याचं परत ताक करून दाखव, किंवा या लोण्याचं परत दूध करून दाखव. नाही काय एशा ब्राह्मी स्थिती पार्थ अर्जुना स्थिती ही ब्राह्मी, याला ब्राह्मी स्थिती म्हणायचं. कळते ना भाषा? एकदा का त्रास फक्त वेगळं निघेपर्यंत सांगते ते तुम्हाला वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. वेगळं काढा ना, काढतच नाही, काढतच नाही. आम्ही महाराज लोक सुद्धा मिक्स होऊनच चालतंय, म्हणून कळत नाही, म्हणून दुःखी होतो. आणि म्हणून म्हणतो कधीच म्हणत नाही आपली महाराज आणि चिंता. कीर्तन संपल्यानं चिंताग्रास, मग चिंतन नाही. चिंता ते पळाली गोकुळा आहे. कुणी म्हणावं ज्याने लोण्याचा गोळा काढला त्याने म्हणावं लोण्याचा गोळा बाहेर. अशी ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली की अर्जुना स्थिती ब्राह्मी पावतान चळे पुन्हा. परत कळते का? हलते का? पावतान चळे पुन्हा टिकून अंतकाळी ब्रह्मनिर्वाण मिळवी. दुसरा अध्याय. अंतकाळापर्यंत अशी ब्राह्मी स्थिती टिकली असते, निर्वाण अशा ब्रह्मपदाला ती प्राप्त करून देते. हे अर्जुना ही स्थिती प्राप्त करून घे, हा गीतेचा उपदेश. इतकं गोड सांगितलं. सांख्ययोग सांगितला. सांख्ययोग म्हणजेच ज्ञानयोग. सांख्य म्हणजेच काय? ज्ञानयोग सांगितला. गोड असा विषय दुसरा अध्याय सांगितला. मग तिसऱ्या अध्यायाला सुरुवात केली. आता उद्या पाहूया आपण. अर्जुन वाच. अर्जुन काय म्हटला की मला कशाला बरं या युद्धात एवढं जर मला सांगितलंय, मग मला या युद्धात जायसी चत्कर्म नसते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी गोरे माम नियोजयसी केशव. हे केशव, अरे एवढं गोड सांगितलं, असाच सांगितलं. ही शंका आहे बरं का. सगळ्या शंकेचं अर्जुनाच्या प्रश्नांचं निरसन म्हणजे गीताशास्त्र. आपल्या प्रश्नांचं निरसन म्हणजे गीताशास्त्र. आपलंच कीर्तन आहे. आणि आता फक्त 20 मिनिट राहिले. आपण इथंच थांबू. जसा गेलो लक्षातच येत नाही आता कुठं जायचं आपल्याला. तया असल्यावर, सगळ्या असल्यावर आपलं हृदय एक होत असतं. हृदय एक झाले हे निमित्त आहे फक्त. कुणीतरी पुढे येऊन संवाद करायचा. होती संताच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी मच्चिता मद्गता प्राण बोधयंत परस्परम कथयंत क्षमां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च काय होई चित्ते नीची झाले म्याची प्राणे धारे जीव मर विसरले बोधाची होई. किंवा पुढची होई गोड होई आपल्यासाठी जवळीकीची सरोवरे. असा आनंद आहे आधीच आपल्याला. खरंच ना. 2 सरोवर जवळचे 2 सरोवर ज्यावेळेस शेजारी येतात, याची लाट त्याच्यात, त्याची लाट ह्याच्यात जाते, ते कळतच नसतं 6:45 वाजले का काय. जवळीकीची सरोवरे. हे सरोवरातलं पाणी कुठं गेलं आणि कोणत्या सरोवरातलं पाणी इकडं आलं त्याचा भेदच कळत नाही. ही अभेद स्थिती भगवंता आम्हाला सतत ब्राह्मी स्थितीपर्यंत प्राप्त होऊ दे, हीच मागणी आहे बाबांकडे. आजचा हा दिवस, दुसरा दिवस, उद्या तिसऱ्या अध्यायात आपण प्रवेश करणार आहोत. काय होईल सांगता येत नाही. गोड असा विषय आहे. तुम्ही सगळे मायबाप आहात. सगळ्यांची सिद्ध दशेपर्यंत काही जण पोहोचलेले आहेत, काही साधक दशेत आहेत. नक्की साधक दशेतले ज्ञानेश्वरी ऐकायला येऊ शकतात. पामर इथं बसू शकत नाही. हे वाक्य काय नोट करून ठेवा, कारण हा अधिकार कोणाचाही नाही. इथे बसण्यासाठी पहिल्यांदा सुकृत असावं लागतं. बाबा सांगायचे हिऱ्याच्या बाजारात चढण्यासाठी खिसा गरम असावा लागतो. खुळखुळा ज्याच्या खिशात असतो, ज्याच्याकडे नुसता खुर्दा असतो, तो भाजीपाल्याच्या बाजारात जातो. तो चालला तिकडे तीर्थयात्रा का आता सांगत नाही बरं का. काय करायला कुठं पळत असतो. इथे अंतरंगी साधने चालले तिकडं कुठं चालले. आता ते इथं वर्णन करा, द्वेष नाही करायचा आपल्याला. त्या साधनेशिवाय इथपर्यंत येऊ शकत नाही. तितकंच महत्वाचं आहे. पहिल्या पायरीतून ते यावं श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधनम ही अंतरंगी साधना आहेत. या अंतरंगी साधनामध्ये येण्यासाठी तसा अधिकार प्राप्त करावा लागतो. आपण सगळे अधिकारी आहात. सगळ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. पुढे कीर्तन आपलंच आहे. याच विषयाला अनुसरून आपण कीर्तनात अभंग सुद्धा तसाच घेणार आहोत, कारण आपला हृदय ज्ञानेश्वरीचाच विषय सांगणार आहोत. अशा रीतीने वेगळा विषय कशाला सांगायचा. या ठिकाणी सगळे करंजकर महाराज, ताई, म्हणजे सगळे जन, तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकारा की बालक बापाचे ताटी रागिगे आणि बापा त्याची जेवू लागे. आज तसंच आहे ना. मी खेळता इथे तुमच्या पुढे जेवायला नाही का. बालक बापाचे ताटी रिगे आणि बापा त्याची जेवलं. बापाला कौतुकच वाटायला पाहिजे ना. किंवा बालकाचे किती वर्णन, काय माऊलीने वर्णन केलं नाही का. सगळ्या ठिकाणी माऊलीने वर्णन केलेले आपल्या स्वतःकडे घेतलेला कमीपणा. या ठिकाणी बालक बोबडा बोले वाकुडा विचुकी पावली
चोज करुणी माऊली रिजवी जेवी. तशा न्यायाप्रमाणे तुम्हा सर्व संत वृंदांच्या समवेत या ठिकाणचे थोडके मोडके शब्द माऊलींचे गुरुकृपेचा प्रसाद आहे. आम्ही खातो, आपण खा, एकत्रित खाऊ, याला काला म्हणायचं नाही का. याच प्रसंगात आपण आहोत. ही झालेली सेवा आजचा हा दुसरा दिवस. आई बाबांचं सगळं त्यांचंच आहे, आपलं काहीच नाही. काल आपण सुरुवातीला त्यांच्या नमनामध्ये वर्णन केलं म्हणून आज एकदम विषयाला सुरुवात केली. बरोबर आहे ना. कारण त्यांचं तेच आहे, त्याच्यामुळे त्यांचं वर्णन काय करायचं. फक्त एवढंच म्हणू शकतो, गंगेचं पाणी घ्यायचं आणि अर्धे कोणाला द्यायचं, सूर्याला द्यायचं. निमित्त फक्त सूर्याचं. पाणी कुठं पडतं, परत गंगेतच पाणी घ्यायचं, गंगेतच पडतं. तसं आहे ते त्यांचंच आणि द्यायचं ते त्यांना. ते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनितसे सर्वत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पुंडलीक वरदे विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलीक वरदे विठ्ठल. आता काहीच सांगायचं नाही. शेवटी कीर्तनातच महाराज आभार मानतील. आता विश्वात्मके देवी येणे वागेज्ञ तोषावे तोषोणी मज द्यावे पसाये दाणे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवर्त भूमंडळे भेटतु तया भूता चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे आलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी. भजिजले पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी. द्रष्टाद्रष्ट विजय व्हावे जी. एतमणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान बसाव. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.